नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आज छान प्रकारे इथे उपवासाचे मी इथे सँडविच बनवलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे मी इथे कढईत बनवलेले आहे. तर ते कशा प्रकारे बनवलेले आहे तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत राहा. तर तो हा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी इथे 2 आलू घेतलेले आहे आणि ते 2 आलू मी इथे एक कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या देऊन ते आलू बॉईल करून घेत आहे. म्हणजे आलू शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, इथे मी मोठ्या फ्लावरवरच ते आलू इथे दोन्ही आलू शिजवून घेणार आहे. त्यानंतर बघा, इथे मी अर्धा वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा हा बारीक साबुदाणा आहे. तर मी इथे तो अर्धा ते पाऊण वाटी घेतलेला आहे. मोठा जर जाडा साबुदाणा असेल तर अर्धा वाटीच घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे भगर आहे, ते भगर इथे 1 वाटी मी घेतलेली आहे. तर 1 वाटी भगर इथे घ्यायची आहे. त्यानंतर ह्या दोन्हीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे. तर छान बारीक इथे पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इथे बघा, इथे मी ते आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर मी इथे चवीनुसार इथे मीठ घालून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चम्मच मी इथे दही घालून घेणार आहे. दही घालून घ्यायचं आहे आणि इथे हे बघा, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे लागेल तेवढं इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जास्त गिलं व्हायला नको, जास्त ते पातळ व्हायला नको. तर मी इथे थोडं थोडं पाणी घालून ते छान मिक्स करून घेत आहे. तर बघा, इथे थोड्या वेळ 2 ते 3 मिनटे मुरू द्यायचं आहे आणि बघा, इथे पुन्हा ते घट्ट होत आहे. तर ते इथे बघा, अशा प्रकारे छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे ते थोडं घट्टच होत आहे. तर मी अजून त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. तर आपल्याला पुन्हा यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मध्ये ते थोडं घट्टच झालेलं आहे. तर मी थोडं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं मिक्स केलेलं आहे, आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आणि बघा, इथे आलू शिजलेले आहे. आता मी इथे आलूचे साले काढून घेत आहे आणि इथे आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे. तर मी इथे दोन्ही आलूचे सालं काढून घेत आहे आणि हे आपल्याला मी इथे किसणीने वगैरे किसून न घेता मी इथे हातानेच ते मॅश करून घेणार आहे. आणि बघा, छान शिजलेले आलू आहे म्हणून ते हाताने पण मॅश होते. थोडं आलू गरम असल्यामुळे मी तिथे थोडं थंड होऊ देत आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायची आहे. आता बघा, मी इथे कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तिथे थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, माझं हे यूट्यूब चॅनल मी नवीन सुरू केलेलं आहे. तर बघा, यामध्ये मी रेसिपीचे आणि छोट्या मुलांना शिकवण्याचे ते व्हिडिओ टाकत असते. तर मैत्रिणींनो, माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तर नक्की माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मैत्रिणींनो, इथे छान प्रकारे मी इथे बघा तेल तापलेलं आहे. त्यानंतर मी थोडं जिरं आणि इथे हिरवी मिरचीची पेस्ट आहे थोडी टाकून घेतलेली आहे. आता ते छान प्रकारे शिजू द्यायची आहे आणि ते शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मी इथे थोडे कच्चे शेंगदाणे ते थोडे इथे बारीक करून टाकलेले आहे. आणि बघा, इथे हे थोडे आपल्याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायची आहे. त्यानंतर मी इथे जो आलू मी इथे मॅश केलेला आहे तो इथे टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे. आता इथे थोडं हे छान थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडं मीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, ही आलूची चटणी इथे रेडी झालेली आहे. आता आपल्याला इथे
आलूची चटणी रेडी झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे. आता मी बघा इथे जे 10 ते 15 मिनटं झालेलं आहे आणि हे छान प्रकारे बघा ते छान प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि छान मुरलेलं पण आहे. तर मी आता यामध्ये बघा इथे मी अर्धा चम्मच खायचा सोडा टाकून घेणार आहे, जेणेकरून ते आपलं जे सँडविच आहे ते छान फुगायला हवं आणि क्रिस्पी व्हायला पाहिजे. यासाठी मी इथे अर्धा चम्मच इथे खायचा सोडा त्यामध्ये टाकून घेणार आहे. जर आपल्याकडे खायचा सोडा नसला आणि इनो वगैरे असला तर आपण यामध्ये इनोसुद्धा टाकू शकतो. पण माझ्याकडे इनो नसल्यामुळे मी इथे खायचा सोडाच यामध्ये थोडा टाकून घेत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. आता बघा इथे छान मिक्स झाल्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे. आता माझ्याकडे जे सँडविचचं पॅन नाही आहे, तर सँडविच मेकर नसल्यामुळे मी इथे हे जे सँडविच आहे हे कढईतच करणार आहे. तर मी खाली तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. तर पण मी इथे तेलच यूज करत आहे. इथे 1 चम्मच टाकून घेतलेला आहे. तर त्यानंतर इथे आपल्याला जे आपण आलूची चटणी केलेली आहे ते इथे आपल्याला हाताने टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ते मिक्स छान भोवताल छान मिक्स होणार आहे. तर आपल्याला ते छान प्रकारे टाकून घ्यायची आहे, थोडी थोडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि इथे त्यानंतर बघा वरूनसुद्धा आपल्याला 1 चम्मच हे सारण टाकून घ्यायचं आहे. आणि बघा हे 1 चम्मच टाकल्यानंतर आपल्याला इथे छान प्रकारे ते एका साईडने शिजू द्यायचं आहे. त्यासाठी मी इथे वरून इथे एक प्लेट झाकण ठेवणार आहे आणि इथे 5 मिनटं ते होऊ द्यायचं आहे. तर मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि ते 5 मिनटं ते होऊ देणार आहे. तर बघा मैत्रिणींनो 5 मिनटं इथे झालेले आहे आणि बघा इथे एक साईडने छान ते शिजलेलं आहे. तर मी इथे पुन्हा तेल टाकून घेत आहे आणि इथे थोडं तेल टाकून घेतल्यानंतर ते पटकन निघणार आहे. तर बघा इथे छान प्रकारे तेल टाकून घेतलेलं आहे. आता इथे बघा छान प्रकारे इथे एका साईडने शिजलेलं आहे आणि इथे छान ते क्रिस्पी ते झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनटं ते शिजू द्यायचं आहे. तर मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान प्रकारे हे आताही झाकायचं नाही, तर आपल्याला तशाच प्रकारे असंच शिजू द्यायचं आहे. छान प्रकारे इथे शिजत आहे. तर बघा मैत्रिणींनो इथे 5 ते 6 मिनटं झालेले आहे आणि हे छान प्रकारे इथे शिजलेलं आहे आणि बघा इथे छान फुगलेलं सुद्धा आहे आणि छान कडक असं क्रिस्पी इथे तयार झालेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.